नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे। महाराष्ट्राच्या बजेट 2026 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तर ती अशीच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या योजनेसाठी सरकारने भरीव निधीची तरतूद देखील केली आहे। इतकंच नाही तर विरोधकांनी विचारलेल्या 2100 रुपयांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, काळजी करू नका, तुमच्या मनातील गोष्ट आम्हीच पूर्ण करणार। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आता अधिक वाढली आहे। दरम्यान लखपती दीदी योजनेवरही मोठा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात आतापर्यंत 37 लाख महिला लखपती झाल्या आहेत आणि आता आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। म्हणजेच राज्यातील महिलांसाठी मोठा आर्थिक बूस्ट मिळणार आहे। पुढे लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार आणि सरकारची पुढची मोठी योजना काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबणार नाही, ती कायम सुरू राहणार आहे। एवढंच नाही तर या योजनेसाठी बजेटमध्ये भरीव तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। विरोधकांनी या योजनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते, पण सरकारने निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन दिलं आहे। 2100 रुपयांचं नेमकं गणित काय? जेव्हा विरोधकांनी 2100 रुपयांबाबत विचारलं तेव्हा फडणवीस म्हणाले, काळजी करू नका, तुमच्या मनातील गोष्ट आम्हीच पूर्ण करणार। म्हणजेच भविष्यात ही रक्कम वाढण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत। पण त्यांनी एक विनंतीही केली की फक्त या योजनेविरोधात कोर्टात जाऊ नका, म्हणजे कायदेशीर कचाट्यात ही योजना अडकली नाही तर बोनस किंवा वाढीव रक्कम बहिणींच्या खात्यात नक्कीच जमा होऊ शकते। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी लखपती दीदी योजनेवरही मोठा निर्णय झाला आहे। नवे उद्दिष्ट, आतापर्यंत 37 लाख महिला लखपती झाल्या आहेत, आता आणखी 25 लाख महिलांना लखपती करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे। एकल महिला धोरण, राज्यातील एकल महिलांचं सर्वेक्षण सुरू आहे, त्यानंतर त्यांच्यासाठी विशेष धोरण आणलं जाईल। उमेद मॉल, महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल म्हणजे जिल्हा विक्री केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। तर लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारनं 2026च्या बजेटमध्ये महिलांच्या सक्षमीकरणावर मोठा भर दिला आहे। 2100 रुपयांची घोषणा लवकरच अधिकृतपणे होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढायला हवी का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना आणि ग्रुपवर शेअर करा। अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।